तुम्हाला पण आवडते का अशी दही भेंडी? तर चला तयारी करूया आपण भेंडी फ्रायची. आज आपल्याला दही भेंडी करायची आहे आणि त्यासाठी ना इथे भेंडी घेतलेल्या आहेत आणि अशा ना जास्त मोठ्या पण नाही, अशा मिडियम साईजमधल्याच आपल्याला भेंड्या घ्यायच्या आहेत. स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि इथे वाटण काढलेलं आहे. कांदा आणि टोमॅटो आणि लसूण आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर इथे भेंडी ना आपण आता चिरून घेऊया. म्हणजे भेंडीचे दोन्ही साईडचे आपण नाकं काढून टाकलेली आहेत आणि असे मध्यभाग करायचा आणि अजून बारीक केले तरी तुकडे चालतील. पण इथे ना मी 2-2 भाग करून घेतलेले आहेत, कारण का स्वच्छ भेंडी आपल्याला ना पाहून घ्यायची आहे, कारण का किडकी वगैरे असू शकते नाही का. तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर इथे भेंडी आपण चिरून घेतलेली आहे. आता इथे आपण वाटण करून घेऊया. म्हणजे टोमॅटो, कांदा, आलं आणि लसूण आता बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर कढईमध्ये आता तेल टाकूया आपण आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचे मध्ये फोडणी करायची नाही आहे. डायरेक्टली भेंडी आपण यामध्ये टाकणार आहोत आणि भेंडी ना चांगली तेलावरती आपल्याला परतून घ्यायची आहे. म्हणजे भेंडीमधला एक चिवटपणा असतो ना, तो नाहीसा झाला पाहिजे. इतपत आपल्याला भेंडी ना चांगली परतून घ्यायची. मीडियम गॅसवरतीच परतायची, म्हणजे भेंडी ना अजिबात चिवट होत नाही आणि खाताना ना दही भेंडी खूप छान लागते बरं का. भातावरती ना तोंडी लावण्यासाठी वगैरे नाही का, खूप छान लागते किंवा चपातीबरोबर. तर भेंडी आपली पाहू शकता इथे मस्तपैकी अशी खमंग अशी परतून घेतलेली आहे आणि वाफेमध्ये ना छानपैकी अशी परतली जाते बघा ती. तर आता एका ताटामध्ये आपण ही भेंडी काढून घेऊया. दही भेंडी करायची आहे म्हणून इथे ना अर्धी वाटी आपण इथे दही घेतलेला आहे आणि यामध्ये आपण लाल तिखट टाकूया आणि थोडासा ना घरगुती काळा मसाला आहे तो टाकलेला आहे. आता थोडीशी यामध्ये आपण हळद टाकून चांगलं दही ना आपण फेटून घेऊया. तर अशा प्रकारे दही भेंडी ना चवीला खूप छान लागते बरं का. असं तोंडाला जर चव नसेल ना तर अशी दही भेंडी करून खायची, मस्तपैकी अशी चटपटीत होते. तर कढईमध्ये ना आपण तेल टाकून घेऊया पुन्हा आणि जी आपल्याला पेस्ट केलेली आहे ती पेस्ट आपण आता चांगली ना परतून घ्यायची, कारण काय ना आपण इथे कांदा ना कच्चाच घेतलेला आहे आणि कांद्यामधला एक कच्चेपणा आपल्याला नाहीसा करायचा आहे. इतपत आपल्याला कांदा हा चांगला म्हणजे कांदा आणि टोमॅटोची प्युरी जी आपण केलेली आहे ती चांगली अशी परतून घ्यायची आहे. म्हणजे त्यातला एक कच्चेपणा नाहीसा होतो, म्हणजे खाताना ना छान लागतं असं बघा ग्रेव्ही. आता यामध्ये आपण दहीचं जे मिश्रण घेतलेलं आहे ना ते सर्व टाकून मंद आचेवरती चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला ना चांगला परतून घ्यायचा आहे. ते पहा आपला ना मसाला इथे चांगला असा परतला गेला आहे. आता यामध्ये ना आपण जी भेंडी तळून काढली होती ती टाकून घेऊया. आता ती देखील ना आपल्याला चांगली अशी परतून घ्यायची आहे. आता यामध्ये ना आपण मीठ टाकलेलं नाही. आपल्याला मीठ आहे ना हे सगळ्यात शेवटी टाकायचं आहे, कारण काय यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे आणि दहीमध्ये जर आपण थोडंसं मीठ टाकलं तर दही फाटू शकतं. त्याच्यामुळे ना सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे. तर भेंडी ना आता आपण चांगली परतून घेतलेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे जी ग्रेव्ही केली होती आपण तेच भांडं विसळून घेतलेलं आहे आणि तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे भेंडी वाफेमध्ये तर आपण नाही का परतून घेतलेली आहे, म्हणजे त्यामध्ये शिजली आहे. परंतु पाण्यामध्ये थोडीशी नाही का, म्हणजे वाफेमध्ये एक 5 मिनटं आपल्याला मंद आचेवरती ही भेंडी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे अशा खाताना ना असे करकर लागत नाही बघा, एकदम स्मूथ लागते अशी. तर आता आपण झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती 5 मिनटं भेंडी ही आपण शिजवून घेणार आहोत. तर 5 मिनिटांनी पाहू शकता इथे छानपैकी ना अशी भेंडी मऊसूत झालेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही नक्कीच अशी दही भेंडी करून पहा. भाताबरोबर ती अप्रतिम लागते किंवा चपातीबरोबर ती खा. खूप छान लागते, टेस्टी लागते, चटपटीत लागते असे खायला. आता यामध्ये ना तुम्ही थोडीशी चिमूटभर साखर टाकली तरी चालू शकते, म्हणजे छानपैकी अशी गोडसर पण चव येते. तर 2-3 मिनटं आपण झाकून ठेवल्याच्या नंतर आपली भेंडी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि मस्तपैकी बघा तरी देखील आलेली आहे आणि दहीचा आहे ना एक छानपैकी असा खमंगपणा जाणवतो खाताना. तर तुम्ही नक्कीच अशी दही भेंडी करायला अजिबात विसरू नका आणि एका डिशमध्ये आपण ही भेंडी आता काढून घेऊया. तर आज केली दही भेंडी जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.